सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। महाराष्ट्राला की तुमचं 3-4 जणांचं कुटुंब आहे, हेच माझं कुटुंब आहे आणि रवींद्र ढोणे दोन्ही कुटुंबीय आजपर्यंत ह्यांच्या आशीर्वादानं, ह्यांच्या सहकार्यानं, ह्यांच्या कृपेनंच चांगलं आम्ही काम करू शकलो। हीच आमच्या कामाची माता भगिनींची पोच पावती की ती एका मेसेजवर, एका निरोपवर ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि पुरुषांपेक्षा महिलांची घरची कामं जास्त असतात। त्या सर्व कामं उरकून लकी ड्रॉ हा निमित्त आहे, म्हणजे प्रत्येक माता भगिनी लागल हे काही नशिबाचा भाग आहे। पण एक आतुरता असते, महाराजांच्या वाढदिवसा दिवशी आपला भैयाचा कार्यक्रम असतो आणि मला वाटतं वर्षात बोलून दादा आम्ही असे 3-4 इव्हेंट घेतो आणि चांगल्या पद्धतीनं माझ्या प्रभागात, माझ्या भागातील माता भगिनी जो विश्वास ठेवतात आणि विश्वासानं कार्यक्रमाला येतात त्याबद्दल मी त्यांचं खूप मनपूर्वक आभार आहे। कारण का ही प्रोत्साहन मूर्ती आहे, त्या उत्साह मूर्ती आहेत आणि ह्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम माझा पार पडू शकत नाही। आणि एक शेवटचा तुमच्या प्रेरणा कोण आहे एवढं मोठं समाजकारण आणि ही एवढं सगळं कुटुंब। आणि अजून एक गोष्ट त्या प्रश्नाला प्रश्न जोडून असं आहे की कायम आपण आजपर्यंत ऐकलं की रवींद्र ढोणे, रवींद्र ढोणे, रवींद्र ढोणे, पण त्याच्या पाठीमागे असणारे 2 शब्द, तो मित्र समूह, तो मित्र समूह आज मला बघायला मिळाला। त्या मित्र समूहाबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात म्हणजे आता तुम्ही विचारलं की प्रेरणा स्तोत्र सर्व हा बसलेला माझा परिवारच आहे आणि कधीही राजकारणात, समाजकारणात एकटा माणूस मोठा होत नाही, त्याच्या मागं युवकांची ताकद। म्हणजे मगाशी मला एकाने विचारले की माझा कार्यक्रम तिकडे चालू झालाय आणि तुम्ही अजून चौकातच कार्यक्रमाची तयारी करता। त्यांना सांगितलं की बाबा आता इतकी मुलं तयार झालेली आहेत पेठेतली, इतके माझे भाऊ तयार झालेले आहेत, मी जरी कार्यक्रमात असेल नसेल, नुसतं नियोजन जरी झालं तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं माझा मित्र परिवार, माझे सर्व सहकारी, जीवाभावाचे जे माझ्याबरोबर असणारे सर्वच मित्र हा कार्यक्रमाचं नियोजन करत असतात। अगदी तुम्हाला सांगायचं म्हणजे स्टेजचं असेल, पुढच्या मांडायचं असेल, साफसफाई असेल, लाईटचं असेल। आता छोटंसं एक उदाहरण देतो, कारण का बऱ्यापैकी आपण त्या युवकाला ओळखतो। आपण मध्येच थोडीशी घटना घडली, आपला कार्यक्रम होता 8 तारखेला गेला, त्या दिवशी आमचे ते मावसभाऊ सतीश बाबासाहेब चोरगे यांना अचानक कार्यक्रमातच हृदयविकाराचा झटका आला
अतिशय थोडक्या वेळात त्या विचाराने एकच सांगितलं की बाबा माझा भावाचा कार्यक्रम आहे आणि जर मी इथं पडलो किंवा काही झालं तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि कार्यक्रम डिस्टर्ब होईल. असे जीवाभावाचे बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मानुसरे जरी शिवरायांच्या बरोबर होते, अशा अनेक मावळे हे माझ्या बरोबर आहेत आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अशा ह्या मावळ्यांना मी सलाम करतो, कारण रवींद्र ढोणे जो उभा आहे तो निव्वळ या सर्व सहकार्यांच्या जे उभा आहे. आज आपल्या सर्वांची लाडकी नेते नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजेंनी आर्थिक सहाय्यतामधनं पिंटू चोरगेला व त्याच्या मेसेसला पण एक 8च दिवसात त्या ताईंना आमच्या हृदयविकाराचा झटका आला. अतिशय दुःखाचा डोंगर ह्या परिवार कोसळला, तर सर्वांच्या सहकार्यानं तो व्यवस्थित पार पडला. अनेक लोकांनी, अनेक नागरिकांनी मदत त्याला केली आणि विशेषतः बाबाराजेंनी चांगल्या पद्धतीने त्याला मदत केली. आज त्याच्यावर संकट म्हणजे हे आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर संकट आल्यासारखं होतं. कारण का तू कार्यक्रम असतो किंवा तू माझ्याबरोबर माझा सहकारी भाऊ म्हणून नेहमी त्यानं खांद्याला खांदा लावून काम केले, त्यामुळे मी हे विसरू शकत नाही. कारण का मी उभा आहे, पण ह्या लोकांच्या आणि ह्या सर्व मित्र परिवार, सर्व माता भगिनींच्या जीवावर उभा आहे. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण बघतो श्रीमंत चक्रवर्ती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा आगमन होत आहे. एका जोरदार हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजे. समोर असलेली आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित आपला सर्व जन्म आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. सर्व की आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. आज या ठिकाणी आपण महिला मेळावा आयोजित केलेला आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणांवर आणि विश्वासाच्या या प्रमाणावर राज्य करणारे माझे राजे. आपली प्रेम भावना व्यक्त करायची. सर्वांना विनंती की फक्त एकच मिनिट सर्वांनी उभं राहायचं, शांत उभं राहायचं आहे. 1-2 मिनिटं जागेवरती स्तब्ध उभं राहून आपल्याला हा कार्यक्रम जो आयोजित आपण या ठिकाणी केलेला आहे, या कार्यक्रमाला रवींद्र भैया ढोणे मित्र समूहाच्या विनंतीला मान देऊन बाबा या ठिकाणी आले. त्याबद्दल रवींद्र भैया जागृत करायचं, औक्षण करायचं ते बाबांच्या दीर्घायुष्यासाठी. आणि असं विकास त्यांनी या सातारा जिल्ह्याचा करत राहिला पाहिजे. माझे नेते ज्या सध्या मंत्रिमंडळात मंत्री आहे, त्याच मंत्रिमंडळात माझी एक लाडकी योजना आहे. माझ्या माता भगिनींनो, तुमच्या खात्यात 15 रुपये आहेत. त्यांच्यासाठी त्या मंत्रिमंडळात माझी राजकीय जोरदार टाळा झाला. त्याचबरोबर या कार्यक्रमाला भूमी परिवहनाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असणारे दादा बापू यांच्या या ठिकाणी आपण सर्व अतिथींचं एकाच कॅबिनेट मंत्री सार्वजनिक बांधकाम नागरी सत्कार केला जातो. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. हा भव्य नागरी सत्कार गावालाच मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे कुटुंब आणि या कुटुंबाने
छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे ज्यांचा वाढदिवस आहे, ऍक्च्युली महाराज साहेबांचा वाढदिवस 30 मार्चला आहे, पण आपण 5 वर्ष झाली महाराज साहेब आपल्याला वेळ देतात आणि चांगल्या पद्धतीने इथं महिलांच्या उत्सवात आपण बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो. अशा आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित माता भगिनींना मी त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि व्यासपीठावर माझे सहकारी अमोलदादा नगरसेवक अमोलदादा मोहिते, सहकारी नगरसेवक अमोलदादा मोहिते, तसेच आपल्या पश्चिम भागातील उपनगराध्यक्ष अविनाशदादा कदम, तसेच आमचे मोठे बंधू माजी उपनगराध्यक्ष दिगंबरजी डोने, योगेश स्वर्गे, चेतन भाऊ पवार, गजेंद्र डोने व व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर दीपक भाऊ स्वर्गे, देवेंद्र, सर्वच आदरणीय व्यासपीठे. नेहमी आपल्याला एक उत्साह असतो की आपण महाराजांचे कार्यक्रम आपल्याला पेठेत घेतो आणि बाबाराजे आपल्याला चांगल्या पद्धतीने वेळ देतात. अतिशय आनंदाचा क्षण आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि आपण सर्व माता भगिनी नेहमीप्रमाणे या गर्दीत उपस्थित राहिल्यात. बाबांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आज बाबांची आमदारकीची हे 5वी टर्म आहे. याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झाली. इलेक्शनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर ढोणे कॉलनीच्या मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या. बाबाराजे एक सातारकरांनी, एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे वडीलधारी आराध्य दैवत कैलासवासी अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर, सातारकरांवर, विशेषतः ढोणे कुटुंबियावर खूप प्रेम केलं. बाबाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आलो, पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी थोडंसं कुठं कमी पडत होतो. पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केले आणि बाबाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी 40 ते 45 वर्षाची ही राजकीय कारकीर्द आहे. ती फक्त निव्वळ भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं ह्या पार पडल्या. आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील, भाऊसाहेब महाराज असतील, यांना सोडून कधीही आम्ही कुठे गेलो नाही आणि ह्यापुढेही जाणार नाही. काय आहे की आपलीच आपले पाय ओढण्याचा प्रयत्न करतात, आपलीच आपल्याला मिसगाईड करायचा प्रयत्न करतात. पण या माता भगिनींच्या साक्षीनं आणि छत्रपतींच्या साक्षीनं आज या ठिकाणी पुन्हा एकदा ढोणे कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून, एक प्रतिनिधित्व करणारा शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबाराजे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या पायाची तुमचा कार्यकर्ता म्हणूनच आहे. कारण का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली. अक्षरशः 21व्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता यापुढे राजकारणात माझी काही फार इच्छा राहिलेली नाहीये की बाबा मलाच पद मिळावं, मलाच नगरसेवक मिळावं. बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले, खूप आशीर्वाद दिले. म्हणजे थोडासा गैरसमज थोडासा तो दूर करतो की वार्डची थोडी रचना होत होती, त्यात दोन्ही फळ्या पडल्या. महिलांना प्रत्येकाला वाटत होती की काम करणारा नगरसेवक हा माझा भाऊ आहे, माझा मुलगा आहे, माझ्या वार्डात असावा. त्या महिला प्रेमापोटी आपल्याला भेटायला त्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला, त्याबद्दल आपलंही धन्यवाद. पण बाबा कधीही नगराध्यक्ष पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाहीये.
कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे, छत्रपतींचा नगरसेवक आहे, हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे. आज त्या गोष्टी सांगताना आम्हाला बोलून येतो, कारण का भाऊसाहेब महाराजांची कारकीर्द सुद्धा ढोणे कुटुंबियांना खूप जवळून पाहिली. तुमची सुद्धा कारकीर्द आमची तिसरी पिढी. आम्ही आज रुद्र आहे, देवेंद्र आहे, वीरेंद्र आहे, बरीच आहे, गजेंद्र आहे, किरण आहे. आम्ही ढोणे कुटुंब मित्र परिवार चांगल्या पद्धतीने जवळ बघतो. एकच सांगू की ढोणे कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला, ढोणे कुटुंबाला जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं, ज्या ठिकाणी सन्मान दिला, त्याला आम्ही पूर्ण खुश आहोत. म्हणजे जर पंचायतीला आम्हाला असं वाटायचं वाचन करताना की माझा नेता मंत्री व्हावा, माझा नेता महाराष्ट्रात एक नंबर मंत्रीपद मिळावं, मला भाऊसाहेब महाराजांच्या आशीर्वादानं, आईसाहेब राजांच्या आशीर्वादानं व सर्व पत्रकारांच्या आशीर्वादानं आपली शेती महाराष्ट्रात एक नंबर लागली. आज बांधकाम खात्यासारखी इतकी मोठी जबाबदारी अतिशय कटाक्षपणे पार पडत असताना आम्हाला तुमचा साथ पाहिजे, कारण का बाबा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मंत्रिपदाचं कार्यक्रम सांभाळला आणि चांगल्या पद्धतीने निघून महाराष्ट्राचे काही राजकारणाची आपल्यासोबत तिसरी टर्म आहे. मला अक्षरशः ऊर करून येतं की मला एक स्वप्न बघितलं ह्या ग्राउंडवर, किंवा ज्यावेळेस तुमच्यावर आम्ही लहानपण वस्तू वावरत होतो की तुम्हाला एक मंत्रीपद म्हणून किंवा एक लाल दिव्याच्या गाडीत बघायचं होतं. महाराष्ट्रात ते माझं पूर्ण सगळं सातारकरांचं असेल, माझं असेल, माझ्या मित्रपरिवार असेल, स्वप्न खूप पूर्ण झालेलं आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करताय. आपली जास्तीत जास्त आज बांधकाम मंत्री अजून पदोन्नती चांगल्या पद्धतीने व्हावी ही आम्ही सर्व ईश्वरची प्रार्थना करतो. आणि महाराज साहेब भाषणात माझ्याकडनं काही चुकून झाले असतील तर आतापर्यंत इतके वर्ष तुम्ही आम्हा कुटुंबांना सोडून घेतलं आहे, त्यापुढेही घ्याल. जाता आता एकच सांगेन की आजपर्यंत जशी 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती ढोणे, दिगंबर ढोणे, कैलासवासी रजनी ढोणे दादा असतील, त्या कुटुंबावर आपण मातृत्वाचा एक पितृत्वाचा एक कायम सर्व कुटुंबियांनी आशीर्वाद ठेवलाय. जिथं चुकल तिथं आम्हाला मार्गदर्शन केले. महाराजसाहेब कधी काही चुकलं असेल त्या मोठ्या मनानं आतापर्यंत जसं माफ केलंय तसं माफ करा, कारण का कधीही आमच्या कुणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे, मित्रपरिवाराच्या मागे ठामपणे उभा होता, तसंच महाराजसाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला कधी तुम्ही रॅली असेल, कुठलेही आपले सत्काराचे इव्हेंट असतील किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल, महाराजसाहेब कधीही आम्ही कमी पडलो नाही, इथून पुढेही काढणार नाही. कारण का महाराजसाहेब जे रवींद्र ढोणे यांच्या सर्वांच्या मातृभूमीला साक्षीने सांगतो की रवींद्र ढोणे जो उभा आहे तो निव्वळ फक्त बाबाराजे शिवेंद्रराजेंच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे. त्यांच्या रवींद्र ढोणे हा कुठल्या तरी गल्ली कोपऱ्यातच राहिला असता ते मी या ठिकाणी नमूद करतो. कारण का एक सामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम मी बाबांनी केले, जास्त बाबांचं घेत नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी बाबाराजा आले, बाबांनी गेल्या 5 वर्षाला आपल्याला वेळ देत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण 30 मार्चचा वाढदिवस 29 मार्चला करतो. मी माझ्या कुटुंबियाच्या व सर्व सातारकरांच्या व माझ्या माता भगिनींच्या वतीनं महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या पाडव्याच्या सुद्धा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. बोलण्यातनं ओघातनं काही माझ्याकडनं चुकून झाले असेल तर एक लहान भाऊ, एक मुलगा म्हणून एक माफ करावं. पण बाबांसाठी जे प्रेम आहे हे मी नुसतं बोलण्यापेक्षा माझ्या कृतीतनं किंवा वागण्यातनं बऱ्याच वेळा झालेलं आहे. आणि आम्ही चांगल्या पद्धतीने युवकांनी काम केले. कधीही महाराजांच्या नावाचा गैरफायदा भाऊसाहेब महाराजांच्याही नाही, शिवेंद्र बाबांच्या पण नाही, कधीच घेतलेला नाही. त्या ठिकाणी हेच सांगतो की बाबा आतापर्यंत जसं महाराजसाहेब आपले आशीर्वाद प्रेम होतं ह्यापुढे सुद्धा सदैव राहू आणि आम्ही कायम तुमच्या बरोबर आहोत. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमचेच आहोत आणि तुमचेच राहणार. आपण इथं आला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. फौज भी तेरी सारी है, आज सामने खड़ा राजा मेरा, आज भी सबसे भारी है, आज भी सबसे भारी है. रवी भैया ढोणे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा पण कार्यक्रम या ठिकाणी रवी भाईंनी ठेवला. आणि आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नेहमीच आपण रवी भैयाच्या मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण ताकदीनं उभा राहतात. त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं रवी भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे. हे
आज सुद्धा आपल्या उपस्थितीवरून दिसून येते। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम, अमोल मोहिते, त्याचबरोबर मान्य दिगंबरजी ढोणे, मान्य किरण, गजेंद्र, त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच, राजू, त्याचबरोबर कविता, चिरंजीव सुद्धा, रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्ही भैयांचे कार्यकर्ते, मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास दिवस आहे। मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवलाय, अनेक बक्षिसं, अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता, रवी भैयाचे कार्यक्रम पार पाडता, हे आपण वर्षानुवर्ष बघत आलो आणि हेच प्रेम, हाच विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो। आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो, आमदार झालो, मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे। आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे। सातारा झाल्यानंतर मी बाबाच आहे एवढं लक्षात ठेवा। मी इथं आल्यावर जो मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी होतो तोच मी इथं आल्यानंतर आहे। मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुरतं आहे, आपल्यासाठी नाही। तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ, तुमचाच मुलगा आणि तुमच्याच बाबाजी किंवा बाबा हे कायम राहणार आहे। हे प्रेम, हे नातं सातारकर म्हणून आपलं कायम राहणार आहे, हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं। आज अनेक आपण कामं या ठिकाणी आपल्या दोन्ही कॉलनीमध्ये केली, रवी भैयाच्या मागणीनुसार या परिसरामध्ये केली। नुकतंच काही दिवसापूर्वी अधिवेशन कालावधीमध्ये इथल्या आपल्या वरच्या ज्या सगळ्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे ती कायम करण्याचे आदेश सुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिलेत। आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा, तिथल्या जमिनी, जिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत। त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काही हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काही उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून, सीओच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे। व एक फार मोठा विषय आपल्या या प्रभागातला, आपल्या या वॉर्डातला मार्गी लागलेला आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा। म्हणजे अनेक कामं गेल्या 5 वर्षांमध्ये आपण पूर्ण केली। रस्ते असतील, लाईट असेल, समाज मंदिर असतील, या ठिकाणी आपला डोंगर उतरणारा भाग आहे, पश्चिमेचा आपला भाग आहे। पूर्वी इकडच्या लोकांना वाटायचं किंवा आम्ही पश्चिमेला आहे म्हणल्यावर आमचं काही चुकतंय का, आमच्याकडे कोण लक्ष देत नाही, पण आता ती परिस्थिती राहिली नाही। आज संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामं सर्व परिसरांमध्ये झालेली आपल्याला बघायला मिळतात, ते पुढे सुद्धा होत राहतील। राहिला विषय राजकारणाचा, रवी तुम्हाला पण माहित आहे की राजकारणामध्ये माझ्याबरोबर जो आहे आणि माझ्या वेळेला, माझ्या प्रसंगाला जो उभा राहिला त्याच्या मागे मी ताकदीने उभा राहिलोय, हे रवी तुम्ही पण अनुभव घेतलेला आहे। अगदी काही लोक, काही प्रकरणं यापूर्वी सुद्धा झाली, राजकीयदृष्ट्या आपण उदयनराजेंनी आपण विरोधात होतो, त्यावेळेला अगदी तुमच्या व्यवसायावरनं पण रवी काही विषय झाले, तुम्हाला माहित आहे। पण मी तिथे तुमच्याबरोबर उभा होतो, कुठेही मी विचार केला नाही कोण काय म्हणाल, कुठं काय म्हणाल, पण पूर्ण ताकदीने त्यावर उभा राहिलो, हे तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे गैरसमज व्हायचा विषय नाही। उलट जी लोक तुम्हाला काहीतरी सांगायला येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना समजून नका किंवा अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी सांगू नका, पसरू नका आणि चांगलं काम जे आहे ते काम चाललं ते आम्हाला करू द्या, हे या निमित्तानं मला सांगायचं वाटतं। अजून नगरपालिकेच्या निवडणुका लांब आहेत, त्यामुळं पुढे काय होतंय, कसे रिझर्वेशन पडतात, परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदाचं आरक्षण काय होते हे सगळं रवी गुलदस्त्यात आहे। त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही। पुढे याचे काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढे जायला लागणार आहे, एवढंच आहे। त्यामुळे असं काही कोण इथं नगराध्यक्ष झाले
कोणाचं नाव जाहीर झाले, कोण खुर्चीत बसले का कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही. ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. कारण नशिबात ज्याचं असतं ते कुणी काढून घेऊ शकत नाही. आता मी 5-5 वर्षाचं माझी 5वी टर्म आहे. ते मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्म मध्येच व्हायचं होतं. मागचे 3 टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही. पण या टर्म मध्ये झालो की शेवटी माझ्या नशिबात हे आता होतं ते मला नशिबात माझ्या होतं तेव्हा मिळालं. त्यामुळे नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं. पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय. त्यामुळे ज्या वेळेला निवडणूक आयोग, राज्य सरकार, कोर्ट हे आरक्षणाबद्दल, निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं आरक्षण आणि नगराध्यक्ष पदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्यावेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय म्हणजे गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे. योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण सगळ्यांनी एवढी म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण आला. आणि रवी भैयाचा कार्यक्रम दरवर्षी हा असतो. रवी भैयाचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा आपले आभार मानून थांबतो. जय हिंद जय महाराज. भाऊ महाराज तुम्ही म्हटलं मला साड्यांच्या 5 लकी चिठ्ठ्या आपल्याला उद्घाटन करता एकदा जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आणि 5 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. मला वाटतं आता कुठल्या भगिनीच्या नशिबात ती साडी आहे ती पैठणी आहे. 5 साड्या काढलेल्या आहेत आणि मंचावर त्याचबरोबर आपल्या सातारा शहरातील जे मान्यवर आहेत अमोलदादा मोठे असतील, त्यानंतर अविनाशदादा कदम असतील, त्यानंतर धनंजयदादा जांभळे असतील, फिरोजभाई पठाण असतील, विक्रमदादा पवार. मी मगाशी बोलायचं राहिलं. विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचे. विक्रमदादा पवार आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसंबंधाने स्वागत करतो. आणि चिठ्ठी काय झाली आहे पहिलं नाव आहे तुम्हीच घ्या. पहिलं बक्षीस आहे सौ रुपाली अक्षय काळे, मंगळवारपेठ सातारा यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं चिठ्ठी निघाली आहे शारदा कैलास हादगे, मंगळवारपेठ सातारा. शारदा कैलास हादगे. त्याचबरोबर तिसरी चिठ्ठी निघाली आहे अलका बजरंग कदम, अलका बजरंग कदम. स्टेजवर या ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेजवर या. त्याचबरोबर चौथी चिठ्ठी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी, सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी. त्याचबरोबर शेवटची आणि 5वी चिठ्ठी जी आहे ती अश्विनी रोहन नावडकर, चिमनपुरा पेठ. अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची 5वी चिठ्ठी. 5 नशीबवान या ज्या आता भगिनींचं नाव निघालं त्यांनी कृपया स्टेजवर या. त्यांनी चिंता करू नका. महाराज साहेबांनी जरी इथं साडीमध्ये आपलं नाव काढलं असेल तरी त्या चिठ्ठ्या परत आपण लकी ड्रॉ टाकणार आहे. त्यांनाही सुवर्ण नेकलेस, मिक्सर, फ्रीज, कूलर, एसी जे जे इथं वस्तू आहेत त्या लागणार आहेत त्याची काळजी करू नका. नाहीतर हे महाराजांनी जसं शासनानं योजना काढली लाडकी बहीण ती लाडक्या भावाकडनं हे 5 साड्यांची व लकी ड्रॉची भेट हे समजा. कुणीही नाराज होऊ नका. आपण अजून लकी ड्रॉ जास्त घेणार आहोत. अलका बजरंग काळे या भगिनींना आदरणीय बाबांच्या हस्ते आपण त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करतो. या आईचं बाबांच्या हस्ते साडी देऊन आपण अभिनंदन करतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. या प्राप्ती